जीवन कार्यावरती आपल्या मनोबल प्रकाश टाकतील. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मोठे राष्ट्रसंत होऊन गेले. जसे महात्मा फुले यांनी कार्य केले तशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज येऊन गेले. यांचं चरित्र आणि राहणीमान जर आपण पाहिली तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांनी विशेषतः गोरगरीब जनतेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान ही क्रिया त्यावेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली. डोक्यावर अशा प्रकारे कराटा काय म्हणतात त्याला गाडगी आणि साधी राहणे अशा प्रकारचं करीत असताना सुद्धा ते स्वतःकडे न पाहता म्हणजे त्याला एक चालते बोलते विद्यापीठ ज्याला असं आपण म्हणतो तशा प्रकारची व्यक्ती म्हणजे ही राष्ट्रपती बाबा ज्ञानाचं विद्येचं विचारांचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून DS पाटील सरांनी बाबांचा उल्लेख केला. एक मिनिटात काय सांगाल सर तुम्ही बाबांविषयी? आपल्यासोबत कोठावदे गुरुजी देखील आहेत. गाडगे बाबा म्हटलं तर आधुनिक संत म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कुठेही कीर्तनाला जात असताना गाडगे बाबा प्रथम ग्रामसफाई करायचे, मग कीर्तन करायचे, असा त्यांचा संदेश होता. गाडगे बाबा म्हणजे आपल्याला एक आदर्श आहे. त्यांनी दीनदलितांची सेवा केली. अशा गाडगे बाबांना मी त्रिवार वंदन करतो. स्वच्छता आणि स्वच्छता सर्वत्र गावपासून तर देश पातळीपर्यंत स्वच्छता अभियान जे राबवलं गेलं ते त्याच बाबांच्या नावाने. आणि म्हणून खूप चांगले संत या आपल्या महाराष्ट्राला लाभलेत. आणि आज त्यांची जयंती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बसस्टँडच्या या परिसरामध्ये संपन्न होते आहे. अशाच वेगवेगळ्या सामाजिक आयामांना सामाजिक कार्यक्रमांना आम्ही आता या भागात सुरुवात केलेली आहे. आपण सर्वजण आलात या ठिकाणी. सर्वांचे मी मनापासून आभार मानण्यापूर्वी त्यांच्या दुकानाच्या जवळ आपण हा कार्यक्रम घेतला. योगेश भाग गजानन कलेक्शन, गजानन श्री साई गजानन कलेक्शन हे एरंडोल शहरातलं प्रसिद्ध असं कापड दुकान आहे. कापड व्यावसायिक आहेत योगेश वाघ. अत्यंत कष्टातून शून्यातून हा त्यांनी प्रवास उभा केलेला आहे. आणि म्हणून सकाळी येऊन त्यांना सांगितलं की आपल्याला संत गाडगेबाबांची जयंती साजरी करायची आहे. आणि आज अनेकांना निरोप देता देता हे कारवा हा हिसाब बढता गया. सर्वजण या कार्यक्रमात आलेत. खरोखरच मला आनंद आहे. योगेश वाघ समाजामध्ये काम करत आहेत. बाबांविषयी काय सांगा? राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मी श्रीवार वंदन करतो. आणि आलेले आपले पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांनाही मी नमन करतो. गाडगे महाराज हे कोणी एका समाजाचे संत नव्हते. ते जागतिक ज्योत एक जागृत देवस्थान होते. ते अंध, दलित, दुबळे या सर्वांना प्रोत्साहन करण्यासाठी बाबांनी स्वतःहून जगाचा स्वच्छता कशी निर्माण करावी हे त्यांनी स्वतःहून संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातात गाडगे आणि स्वतः हातात झाडू आणि डोक्यावर गाडगे घेऊन ते सर्व जगाचा प्रवास करत असताना या ठिकाणी त्यांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व समाजबांधवांना आपला जो संदेश सांगायचा असतो त्याप्रमाणे त्यांना जे साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगत असत. असे आपल्या या गाडगेबाबांची 150वी जयंतीनिमित्त आलेले सर्व पंचक्रोशीतील समाज बांधवांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो. जय गाडगे. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष बरोबर तर आबांनी सूचना केली, मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजून कोणी जर बोलायला इच्छुक असतील तर त्यांनी जरूर या ठिकाणी या कार्यक्रमात सहभाग नोंदवा. तर मित्र हो, आमचे मामे भाऊ हमालीचं काम करतात. ते पण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. कैलास महाजन आणि संजय महाजन हे देखील माझे भाऊ आहेत. मामे भाऊ ही सर्व माझी माणसं आहेत. आणि या माझ्या माणसांच्या सोबत आजचा हा सोहळा बाबांचा सोहळा संपन्न होतो आहे. पाहत राहा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस. धन्यवाद. आणि एक ग्रुप फोटो घेऊन घ्या.